राज्यामध्ये हिंदी सक्तीचा निर्णय कायम ठेवण्यात आलेला आहे। पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी तृतीय भाषा करण्यात आलेली आहे। राज्य सरकारने पुन्हा हिंदी सक्तीचा आदेश काढलेला आहे। पालक संघटना आणि मनसेच्या विरोधामुळे आधी हिंदी सक्तीचा निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली होती, मात्र आता पुन्हा राज्य सरकारने हिंदी सक्तीचा आदेश काढलेला आहे। शालेय शिक्षण मंत्र्यांकडून महाराष्ट्राची फसवणूक झाल्याची आता विरोधकांनी टीका केलेली आहे। प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून याबाबतची अधिकची माहिती जाणून घेऊयात। निखिल, राज्य सरकारने नेमका आता काय निर्णय काढलाय? नक्कीच आपण पाहिलं तर पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असावी असा निर्णय जाहीर करत हिंदी शिकवण्याची सक्ती करणारा आदेश पुन्हा हा जारी करण्यात आलेला आहे। म्हणजे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काल मंगळवारी 17 जून रोजी हा जो निर्णय आहे तो जारी केलेला आहे आणि या निर्णयाच्या नुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा शिकवली जाणार आहे। त्यामुळे आता ही सक्ती टाळण्यासाठी त्यांनी एक पर्याय दिलेला आहे, म्हणजेच ही भाषा भारतीय भाषा शिकवण्याचा पर्याय त्यांनी दिलेला आहे। म्हणजेच जर हिंदी सक्ती टाळायची असेल तर याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली तरी भारतीय भाषा, मग ती तमिळ असेल, तेलुगू असेल, त्यासोबतच बंगाली, मल्याळम अशा प्रकारच्या भाषा असतील, या देखील शिकवण्याचा पर्याय आहे तो याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। आणि याच मधून जर पाहिलं तर 20 विद्यार्थ्यांची किमान संख्या असणं याच्यासाठी बंधनकारक आहे। म्हणजे जर 20 विद्यार्थी असले तर ही भाषा आहे ती शिकवली जाऊ शकते आणि त्यांचा तुम्ही एकत्रितपणे सांगून ह्या भाषेला आहे ते तुम्ही शिकता येऊ शकतं। म्हणजेच काय तर एकीकडे माय मराठी भाषेसाठी अनेक या ठिकाणी आंदोलनं झाली, परंतु या माय मराठीला डावलून बहुतांश शाळांमध्ये ही हिंदी आता शिकवली जाईल असं थोडंफार जे चित्र आहे ते स्पष्ट होते। त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने तृतीय भाषा धोरण राज्यात लागू करताना पहिलीपासून हिंदी हा विषय सक्तीचा केलेला आहे आणि त्यानुसार आता पहिली ते पाचवी हिंदी हा विषय आहे तो देखील शिकवला जाईल। याच्या व्यतिरिक्त जर भाषा शिकायची असेल तर 20 विद्यार्थ्यांची गरज आहे ती लागणार आहे। त्यामुळे अनेक आंदोलन झाली, त्यानंतर राज्य सरकारने जो GR मागे देखील घेतलेला होता, परंतु पुन्हा आता असा जो GR आहे तो काढलेला आहे, थोडाफार बदल करून काढलेला आहे, परंतु जे चित्र आहे ते स्पष्ट होते की हिंदी भाषा आहे ती आहे। त्यामुळे आता राज्य सरकारचं काय नक्की याच्यामध्ये धोरण असेल, यामध्ये परत मनसे किंवा मग जे राजकीय पक्ष आहे त्यांचं काय म्हणणं असेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल। निखिल, धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी।